जय भीम. मी आपणाला एक छोटीशी उपदेशपर कथा सांगणार आहे. बुद्धाच्या काळातली. आपण तथागताच्या धम्माच्या मार्गाने चालतो. सगळं त्यांचे जे तत्व आहेत, त्यांनी दिलेले नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. पण आपण संसारामध्ये इतकं गुरफटून गेलो की धम्माच्या मार्गावर जाण्याची इच्छाच आपल्या मनात निर्माण होत नाही. मोजकेच लोक असे आहेत की ते धम्माकडे वळतात. तर ह्या संसाराची गोडी, या संसाराच्या जे नाशिवंत आहे त्याच्यामध्येच आपण गुरफटलेलो गेलो आहे. आणि सत्याचा मार्ग काय आहे, सत्य काय हे आपल्याला समजत नसल्यामुळे आपण तिकडे वळत नाही. तर त्याच याच्या आधारित एक मी छोटीशी कथा सांगते की एक माणूस असतो, रस्त्यानं चाललेला असतो. तर तो रस्त्यानं चालता त्याच्या पाठीमागे एक अस्वल लागतो. त्याचं पाठीमागं लक्ष जाते की आपल्या पाठीमागं कोणतरी येत आहे, प्राणी कोणता तरी. तो पाहतो आणि इतका घाबरतो की जीवाच्या आकांतानं पळत सुटतो. खूप जोरात पळतो, जंगलात पळत असतो आणि पळता काय होते, समोर एक अशी पडकी विहीर असती आणि त्या विहिरीमध्ये त्याचा तोल जातो, त्याच्यात पडतो. कारण जमिनी लेवल ती विहीर असती आणि त्याच्या आतमध्ये सगळे झाडं झुडपं असतात त्या विहिरीमध्ये, असे आजूबाजूला उगलेले. तर त्या एका झुडपावर तो जाऊन पडतो आणि त्या झुडपावर पडल्याबरोबर तो काय करतो की त्या फांदीला धरतो आणि त्याच्यावरच बसून राहतो मध्यभागी. वरचा काठ खूप दूर असतो, खाली पण तळ खूप दूर असते आणि ते मध्ये तो बसतो. तर असा घाबरलेला असतो. तर तो असा बसतो. रात्रीचा टाईम असतो. दिवस निघाल्यानंतर तो पाहतो की आपण कुठे आहोत. मग तो इकडं तिकडं पाहतो आणि नंतर त्याची नजर अशी खाली जाती. तर खाली त्याला खूप खोल विहीर दिसती. वर पाहतो, तो वर पण हात पुरत नाही. खाली उडी मारायची तर खाली तर त्या विहिरीमध्ये पाणी तर नसतंय, पण त्याच्यात एक मोठा साप असतो. तो साप दिसतो त्याला. इतका घाबरते की त्याला वाटते खाली जर पडतो तर साप आपल्याला चावतो. वर जायचं तर वर जाता येत नाही. आता काय करावं. तो बसतो तसाच आणि रडतो. पण त्याला काय होते, तितक्यात त्या ज्या झुडपावर तो बसलेला असतो तर त्या झुडपावर असं मधाचं पोळं लटकलेलं असते. तर तो काय करतो, त्या मधाच्या पोळ्याकडे त्याचं लक्ष जातं आणि त्याला खूप आनंद होतो. आणि त्याच्यातून 2-2 मिनिटाला 5-5 मिनिटाला एक थेंब असा खाली गळत असतो. तर तो काय करतो, ते जिभेनं चाटायचा प्रयत्न करतो. जिथं थेंब गळतो तिथं ते जिभेनं असं लंबी जीभ करून ते चाटायचा प्रयत्न करतो आणि कधीतरी त्याच्या तोंडात एखादा थेंब पडतो. तर असं करत आणि त्याच्यावर 2 उंदरं असतात. त्या झुडपावर एक वेल असते, त्या वेलाला लटकलेला असतो तो. तर त्याच्यावर 2 उंदरं असतात, एक काळा आणि एक पांढरा. उंदीर काय करतात की ते वेल कुरतडण्याचा प्रयत्न करतात. तर ते कुरतडत असतात, त्यांचं काम करत असतात. मग याच्या लक्षात काही येतच नाही. हा फक्त ते मधाचा 2-2 मिनिटाला थेंब गळतो, ते थेंब चाटण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यातच काय होते की ते उंदरं असं वेल तुटत येते आणि वरून तितक्यात मग दिवस निघाल्यानंतर असं एक म्हातारा माणूस रस्त्याने चाललेला असतो. त्याचं लक्ष तिथं की सहज डोकावून पाहतो की या विहिरीत काय आहे म्हणून. तो पाहतो तर त्याला तो माणूस बसलेला दिसतो. तर तो काय करतो, खाली वाकून पाहतो आणि त्याला हात देतो. त्याच्याजवळचा एक रुमाला असतो, पंचा असतो. तो असा खाली असं लोंबवतो आणि त्याला म्हणतो की तू हा पंचा पकड आणि वरती ये. तर याचं हा पाहतो, त्या म्हाताऱ्या माणसाकडे पाहतो की हा वाचवण्यासाठी आपल्याला त्याचा पंचा देत आहे. आपण जर तसं निघलो तर आपण वाचू शकतो. पण हा काय करतो की त्या मधाच्या थेंबासाठी त्याच्याकडे लक्ष न देता ते थेंब कधी खाली पडतोय, कधी आपल्या जिभेवर पडतोय, आपण कधी चाटतो, अशा याच्यातच गुंगून जातो. आणि शेवटी काय होते, असं करत ते उंदरं ते वेल कुरतडून टाकतात आणि तो मनुष्य खाली पडतो. खाली पडल्यानंतर साप त्याला चावतो आणि तो मरतो. तर याचाच अर्थ काय आहे की जे आपण या सांसारिक जीवनात माय बहीण भाऊ बायको लेकरं सगळे इतके गुरफटून गेलो की आपल्याला असं समजत नाही. ते मधाचं नाताची गोडी, लेकाची गोडी, सुनेची गोडी, याच्यातच आपण इतकं गुरफटून गेलो त्या मधासारखं. आणि रात्राने दिवस एक आहे. तर उंदीर जे आहे ते रात्र आणि दिवसाचं प्रतीक आहे. जसं आपला दिवस निघतो, रात्र येते, रात्र झाली की दिवस निघतो, तसं आपल्या आयुष्याची वेल ही कुरतडून टाकत आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि जो म्हातारा माणूस आहे तो बुद्ध आहे. बुद्धानं आपल्याला एवढा चांगला धम्म दिला
इतके चांगले शील दिलं, पण आपण त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करत नाही. ते आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात त्या दुःखातून, पण आपण ती वाचत नाही आणि काय करतो तर आपण त्या मधातच गुरफटून जातो. तर याचंच एक हे उदाहरण आहे की सांसारिक जीवनात इतकं गुरफटून न जाता आपण धम्माकडे वळलं पाहिजे आणि ह्या मनुष्य जीवनात येऊनच आपण पुण्यकर्म करू शकतो, आपल्या दुःखातून मुक्त होऊ शकतो. तर हे उदाहरण आपण घेतलं पाहिजे. आणि रात्रंदिवस हे आपले इथं चाललातच वेळ वायात चाललेला आहे. तर ही एक उदाहरण आहे की आपण हे सांसारिक जीवनातच गुरफटून जातो. असं न करता धम्माकडे वळलं पाहिजे आणि धम्माचं जे आपल्याला पंचशील अष्टशील आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाचं आपल्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे. हेच मी आजच्या या प्रसंगी सांगते आणि थांबते. जय भीम.